श्री शिवाय नमस्तुभ्य मित्रांनो, शिवशक्ती भक्तिपद या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. देवांनी काढला देवांचा व्हॉट्सअप ग्रुप. देवसुद्धा कंटाळे सारखा ऐकून जप. मग त्यांनी ठरवले की आता सुरू करूया व्हॉट्सअप. मनात विचार करून मग नारदांनी मारली ब्रह्मदेवांना पिन. म्हणाले, महाराज आपणच व्हा ना ग्रुपचे ॲडमिन. खूप करून विचार दिले ब्रह्मदेवाने संमती. मग नेट पॅक आणि वायफी संगे आली स्मार्टफोनना गती. सर्व देवांना ॲड करून रात्री ब्रह्मदेवाने गाठली शेज. सकाळी प्रथम आला श्री गणरायाचा पहिला गुड मॉर्निंगचा मेसेज. पण नेमकी नव्हती त्यावेळी कैलासावर रेंज. तिन्ही सांजेला मिळाला कैलासाधिपतींना तो सकाळचा गुड मॉर्निंगचा मेसेज. पुत्रावर मग क्रोधित होऊन कोपलेल्या महादेवानी ग्रुपच केला लेफ्ट. माता सरस्वती देवीनी ठरवले ज्ञानाचे मेसेज, तर अप्सरांनी केल्या ब्युटी टिप्स पेश. धनप्राप्तीसाठी लक्ष्मीनारायणींनी लिहिले अनुभवाचे बोल, तर गुरुदेव दत्तांनी लिहिले शांती व वैराग्याचे मोल. गोपाळकृष्णांनी केले आपले फोटो अपलोड, पण प्रभू रामचंद्राची एक पत्नी व्रताची ती कविताच ठरली तोडीसतोड. आई अन्नपूर्णेने ग्रुपवर टाकल्या छान प्राकृती. तर धन्वंतरी म्हणाले सगळे खा पण जपा आपली प्रकृती. मारुतीरायाने लिहिला लेख योग आणि जिमचे फायदे. दुर्गादेवी संतप्त झाल्या, म्हणाल्या पाळा इथले कानून कायदे, तरच मिळतील फायदे. यमराजांनी सुद्धा रेडा सोडून फोटोसाठी मागितली बाईक, तर पंढरीच्या विठ्ठल रुक्मिणीच्या फोटोला आले प्रचंड लाईक. व्हॉट्सअपच्या या खेळात देव झाले दंग, पण धर्तीवरची सारी यंत्रणा झाली की हो भंग. माणसाच्या कर्तृत्वाला नव्हते देवाचे आशीर्वाद, होऊ लागले मग माणसात तंटे बखेडे वितंडवाद. आता मात्र नारद मुनीचे धाबे दणाणले. खूप विचार करून ब्रह्मदेवांना ते परत एकदा शरण गेले. म्हणाले देवा ग्रुपच सारा करा डिलीट. खरं सांगू सगळ्याच देवांना याचा आला आहे आता वीट. माणसांनाच करू द्या त्यांचे हे रोजचे काम, आपण देऊ आशीर्वाद त्यांना ऐकून आपले नाम. धन्यवाद. कुणी लिहिली माहीत नाही, पण ज्यांनी लिहिली त्यांना सॅल्यूट. श्री शिवाय नमस्तुभ्यं.